श्री वसंत शंकर पाटील गोठवणे यांच्या वतीने शुक्रवारी पिरकोन येथे 8वी 9वी व 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचे उद्घाटन माननीय विवेक पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। श्री वसंत शंकर पाटील गोठवणे यांच्या वतीने शुक्रवारी पिरकोन येथील पंचरत्न अध्यापक विद्यालयात 8वी 9वी आणि 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचे उद्घाटन माननीय विवेक पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी महिला व बाल कल्याण सभापती प्रिया मुकादम, माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन गावण, कलावती गावण, शेका पक्ष युवा नेता निलेश म्हात्रे, प्राध्यापक LB पाटील, माजी पंचायत समिती सदस्य रमाकांत पाटील, सतीश पाटील, संदीप पाटील आदी मान्यवरांसह शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी माननीय विवेक पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करत संस्कार हा माणसाच्या आयुष्यातील किती महत्त्वपूर्ण घटक आहे यावरती विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले। आपला पुढचा समाज हा संस्कारक्षम असला पाहिजे, आपली पिढी ही संस्कारक्षम असली पाहिजे आणि त्यासाठी आपण काय सामाजिक दायित्व लागतो आणि त्या सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांसाठी संस्कार शिबिर आयोजित करावा असं त्यांना वाटलं आणि त्याने अशा प्रकारचं संस्कार शिबिर त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। त्यांना खरं आपण धन्यवाद आपण दिले पाहिजे, कारण आजच्या एकंदर सामाजिक परिस्थितीमध्ये संस्कारांकडे कुणाचं लक्ष राहिलेलं नाही आणि देश आणि जगामध्ये किती जरी प्रगती झाली, किती जरी नवीन नवीन शोध आणले तरी पण हे सारे शोध, हा सारा विकास ज्या माणसांसाठी आहे, ज्या पिढीसाठी आहे, ज्या समाजासाठी आहे, तो समाज जर संस्कारक्षम नसेल तर ह्या झालेल्या विकासाचा, झालेल्या आधुनिक प्रगत असा शास्त्राचा फायदा होत नाही जगामध्ये आणि देशामध्ये बघतो। आणि मग शोध लावलेल्या सर्व शास्त्रीय पद्धतींचा उपयोग समाजाच्या प्रगतीसाठी करायचा का विघातासाठी करायचा, तर आज प्रगतीसाठी केलेला दिसतोय, पण त्याचबरोबर विध्वंसक कार्यवाया देखील आपल्या देशामध्ये जगामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। आणि त्या जर घडू नये असं वाटत असेल तर दीपक पाटलांच्या प्रयत्नाने सुरू झालेल्या विद्यार्थ्यांचं संस्कार शिबिर हे अत्यंत महत्त्वाचं आहे, हे सांगायला मला तसेच यावेळी प्रिया मुकादम, निलेश म्हात्रे, प्राध्यापक LB पाटील, जीवन गावण आदी उपस्थित मान्यवरांनी देखील विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले।